स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 10 जून. आज आपण 10 जून, 11 जून आणि 12 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर गोव्याच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती, कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय आहे आणि याची दिशा अशीच इकडे दक्षिण पश्चिम दिशेने इकडे पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे कर्नाटक, केरळ इकडे या भागातून पावसाचा जोर वाढणार आहे आणि आपल्या राज्यातून पावसाचा जोर आता कमी होणार आहे. आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर या 2 जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर रात्रीच्या वेळी राहील. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते. सार्वत्रिक पाऊस नसेल. त्यानंतर ढगाळलेलं हवामान रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगली या भागातून राहील. स्थानिक ढग निर्मिती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो. बाकीचे भाग कोरडे राहू शकतात. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील. दुपारनंतर स्थानिक ढग निर्मिती जास्त प्रमाणात झाली तर एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो. सार्वत्रिक पाऊस नसेल. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, नांदेड, अकोला, बुलढाणा, नंदुरबार, धुळे, इकडे नाशिक, पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव या भागातून पावसाची शक्यता नाहीये. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड ढगाळलेलं हवामान राहील. त्यानंतर 11 जूनला कोल्हापूर, सिंधुदुर्ग तुरळक ठिकाणी हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागात सुद्धा दुपारनंतर स्थानिक ढग निर्मिती होऊन एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो. राहिलेल्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता 11 जूनला नाहीये. ढगाळलेलं हवामान राहील पण पावसाची शक्यता दिसत नाहीये. 12 जूनला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारचे पूर्व भाग असतील, सातारचा पश्चिम भाग, रत्नागिरीचा पूर्व भाग, घाटभाग जो आहे या भागातून ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातून सुद्धा दुपारनंतर एका दुसऱ्या ठिकाणी एका दुसऱ्या गावासाठी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पण सार्वत्रिक पाऊस नसेल. राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत पावसाची शक्यता 12 जूनला सुद्धा नाहीये. पण पॅचेस मध्ये ढग निर्माण झाले, ढगांचा समूह निर्माण झाला. इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच अहिल्यानगर, दक्षिण बीड, लातूर, धाराशिवच्या भागात ढगांचा समूह पॅचेस निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो पण विशेष शक्यता नाहीये. पालघर, ठाणे, मुंबई, रायगडकडे ढगाळलेलं हवामान राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.